स्ट्राईकवर सोमेश, नॉन स्ट्राईकवर अनिकेत ही जोडी आणि बॉलिंग मार्कवर पहिल्या षटकासाठी पेरनेम एक्सप्रेशन नावाने संबोधला जाणारा गौरेश नागवेकर पहिल्या षटकाची सुरुवात करेल. सोमेश साठी या सामन्यातील पहिला चेंडू गौरेश नागवेकर राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरा प्रयत्न चेंडूला बॅकअप दिला जाईल. एक धाव या चेंडूवरती मिळाली आहे. सिंगल निश्चित सोमेशने या सामन्यात आपल्या धावांचं सुरुवात केलाय. आपल्या धावांचा श्री गणेशा केलाय या सामन्यात. लेफ्ट हँडेड बॅटर अनिकेत पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आणि लेफ्ट हँडेड बॅटरसाठी गौरेश राईट अप राऊंड विकेट सज्ज असेल. दोन फिल्डर डीपला बाउंड्री लाईनला तैनात केल्यानंतर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची सजावट केल्यानंतर गोलंदाजी सज्ज. ओ यावेळी ओव्हरपिच चेंडू फटका फसलाय मिड विकेटला. झेल खाली प्रोटेक्शन आहे आणि आता मात्र झेलात रूपांतर. पहिल्या विकेटचा पतंग कुंडेश्वर क्रिकेट संघाला पहिला हादरा बसलाय. अनिकेत झेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर. बॅकफुटवर जाऊन सन्मानजनक क्रिकेट. नवीन खेळाडू मैदानात विराज आलाय. विराज सिंगल धावेनिशी आपल्या वैयक्तिक धावफलकाचे श्री गणेशा करतोय. वैयक्तिक धावफलकाचं अकाउंट ओपन करतोय विराज मैदानात आणि धावफलक 2 धावांवर एका विकेटच्या मोबदल्यात. गौरेश नागवेकर वेगावर स्वार होऊन गोलंदाजीसाठी तो प्रसिद्ध आहे आणि पुन्हा एकदा या सामन्यात देखील पहिल्या षटकात अगदी वेगवान गोलंदाजी. ओ यावेळी फटका फसलाय. झेलसाठी प्रोटेक्शन. अजून एका विकेटचा पतंग. सोमेशची खेळी संपुष्टात येत आहे. दुसरा गडी बाद झालाय आणि 2 धावा धावफलकावर. निलेश खेळाडू मैदानात आलाय. 2 गडी बाद 2 धावा आणि ओव्हर मध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. राईट अप ओव्हर द विकेट गौरेश नागवेकर. अकुटाबद्ध चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटका सजवलाय. डीप मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि चेंडू थांबलाय मैदानात. बघूया दुसऱ्या तिसरा प्रयत्न चेंडूला बॅकअप दिला गेला आणि या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. दुहेरी धावेनिशी आता मात्र धावफलक 4 धावांवर परावर्तित झालाय. ओ सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स चेंडू मागे आणि या चेंडू मागे निर्धाव चेंडूची खेळ समाप्त आणि मैदानात या ठिकाणी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 धावांवर धावफलक आपण पाहतोय. कुंडेश्वर क्रिकेट संघ टॉस हारल्यानंतर बॅटिंग करताना मैदानात.
कुणाल आसोलकर पेरनेम टीम साठी दुसरं षटक. कुणाल आसोलकर बॉलिंग मार्कवर. ओव्हर बी चेंडू ऑफ साइड त्या दिशेने टॅप केलाय. शॉर्ट कव्हर पॉइंटचा फिल्डर चेंडूला बॅकअप देतो. एक सिंगल धाव आणि सिंगल निश्चय. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये होतोय तो बदल. बॅकफुटवर जाऊन फटका पॉइंटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडूचा प्रवास 4 धावांसाठी केला जातोय आणि चौकारानिशी आता मात्र धावफलक 9 धावांवर. नऊ धावांवर धावफलक. दुसऱ्या षटकातील पुन्हा एकदा कुणाल गोलंदाजीत. ओ फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावलाय. उडवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला. चेंडू फरार झालाय षटकारासाठी. सहा धावेनिशी धावफलक. आता मात्र 15 धावांवर परावर्तित झालाय. यावेळी आता मात्र फलंदाज सफल झाल्यानंतर त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न. अजून एका निर्धाव चेंडूची नोंद. दुसऱ्या षटकातील अंतरिम 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि धावफलकावर 15 धावा. हो आता मात्र मैदानात बॅटची आतली कडा घेतल्यानंतर यष्टांना वेध घेतला चेंडूने. दुसरा विकेटचा तिसरा विकेटचा मैदानात झालेला पतंग. 3 गडी बाद आणि धावफलकावर 15 धावा दुसऱ्या षटका दरम्यान. रजत निबॅटर. रजत स्ट्राईकच्या दिशेने कुंडेश्वर क्रिकेट संघासाठी. ओव्हरपी चेंडू आल्या आल्या मोठा फटका सजवलाय आणि रजतने पहिल्या चेंडूवर षटकार टोलवत आपले इरादे मैदानात स्पष्ट केलेत आणि या 6 धावेनिशी धावफलक आता मात्र 21 धावांवर. मैदानात 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 विकेटच्या मोबदल्यात 21 धावा धावफलकावर. बॉलिंग मार्कवर लक्ष्मण सावळ देसाई उर्फ नाना तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर. ओ पहिला चेंडू फुल टॉस. त्याचा समाचार घेतलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला भिरकावलाय. स्टँड अँड डिलिव्हर. या 6 धावेनिशी 27 धावांवर धावफलक. मागच्या सामन्यात धावांची लयलूट केली गेली कुणालच्या षटकात. यावेळी फुल टॉस मिड विकेटच्या दिशेने. आता मात्र नवसो कशालकर झेल घाली. झेलात रूपांतर. मैदानात 4थ्या विकेटचा पतंग झालाय. 27 धाव धावफलकावर.
तिसऱ्या षटकाचा खेळ हा मैदानात प्रगतीपथावर आहे. दत्तराज, नवीन खेळाडू दत्तराज आलाय मैदानात. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 गडी बाद आणि 27 धावांवर धावफलक. वाईड लाईनवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड आहे. चेंडूचा प्रवास डी झोन मध्ये, घोषित एरियामध्ये चेंडूचा प्रवास आणि या चेंडूवर मिळालेली सिंगल धाव आणि सिंगल निशी परावर्तित झालेला धावफलक हा आपण पाहतोय 28 धावांवर. मैदानात तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. धावफलकावर 28 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रतिस्पर्धी पेरनेम संघाने टॉस जिंकून घेतलेली गोलंदाजी. ओ यावेळी फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटका आणि आता मात्र नो बॉलचा इशारा आला पंचांकडनं. नो बॉल आणि मैदानात नो बॉलवर टोललेला षटकार. एकूणच 7 धावा चेंडूवर मिळाल्यात आणि धावफलक 35 धावांवर. नो बॉलवर टोलवलेला षटकार. एकूणच 7 धावा मिळाल्यात आणि यावेळी मात्र आता फ्रीडच्या चेंडूवर देखील षटकार. एकाच चेंडूमध्ये 13 धावा बनवल्यात आणि धावफलक या 6 धावेनिशी परावर्तित झालाय 41 धावांवर. एक्केचाळीस धावांवर धावफलक आपण पाहतोय. या षटकात नाना नाना या षटकात थोडासा महागड ठरलाय. बऱ्याच धावा षटकात खर्च झाल्यात. आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव आणि व्हाईट बॉल निशी 42 धावांवर धावफलक झालेला परावर्तित. ओव्हरचा विचार करता 2 चेंडूंचा खेळ हा अजूनही शिल्लक आहे या षटकात. तिसरं षटक यानंतर देखील 2 षटकांचा खेळ असेल बाकी. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. 43 धावांवर धावफलक आणि बऱ्याच अतिरिक्त धावा सामन्यात आता मात्र खर्च होताना आपण पाहतोय. अकोटाबाजा चेंडू फटका फसलाय. स्क्वेअर लेगचा फिल्डर झेल खाली येतोय आणि झेलात रूपांतर. 5व्या विकेटचा पतंग. निम्मा संघ डगआउटच्या दिशेने. 5 गडी बाद. 43 धावा धावफलकावर. निखिल निखिल नवीन खेळाडू. स्ट्राईकला 5 गडी बाद. 43 धावा आणि या षटकातील अंतिम चेंडू.
फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा या षटकात अजून एक मोठा प्रहार आणि या 6 धावेनिशी 41 धावांवर धावफलक. अ, 49 49 49 धावांवर धावफलक. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 गडी बाद 49 धावांवर धावफलक. 28 धावा मागच्या षटकात एका षटकात बनवल्यात 28 धावा आणि ते षटक कमबॅक करून देणार होतं कुंडेश्वर क्रिकेट संघासाठी. एकविरा क्रिकेटर्स म्हापसा संघ आपण सज्ज राहायचं आहे. या सामन्यातील विजेत्या संघावर लगेचच आपला पुढचा सामना असेल. आता मात्र निर्धाव चेंडू प्रसाद नागवेकर ते चौथ्या षटकात गोलंदाजीत आणि चौथ्या षटकाच्या सुरुवातीला निर्धाव चेंडूनिशी आपल्या चौथ्या षटकाची सुरुवात करतोय मैदानात. 5 गडी बाद 49 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू थोडासा ब्रेक झालाय. अजून एका निर्धाव चेंडूची नोंद धावफलकावर झाली आहे. धावफलक स्थिरावलाय 49 धावांवर 5 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र मैदानात फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट बॉल दिशी 50 धावांवर धावफलक पोहोचलाय गुंडेश्वर क्रिकेट संघ. चौथ्या ओव्हरचा खेळ आहे मैदानात. 50 धावा 5 गडी बाद. अजून एक निर्धाव चेंडू. प्रसाद नागवेकर अगदी कमी रनअप 4 ते 5 पावलांचं रनअप. त्यानंतर समोरनं एक उंचपुरा गोलंदाज प्रसाद आहे आणि चेंडू रिलीज करताना अगदी स्लोवर वन चेंडू रिलीज करतोय. ऑफ ब्रेक लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी प्रसादच्या माध्यमात नव्हतंय. यावेळी पुन्हा एकदा चेंडू शरीरावर आदळलाय. निर्धाव चेंडूची खेच समाप्त. फिफ्टी रन 50 धावांवर धावफलक. चौथं षटक आहे मैदानात प्रगतीपथावर. ओव्हरपी चेंडू ऑन साइडच्या दिशेने फटका खेळला. डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक येईल चेंडूवर आणि या चेंडूवर मिळालेली ही सिंगल धाव 51 धावा. चौथ्या षटकातील अंतिम चेंडू. प्रसाद नागवेकर आपल्या महत्वपूर्ण षटकातील अंतरिम चेंडू हाताळतोय. यावेळी सफल होऊन फटका खेळलाय. बघूया काय इशारा येतोय. 2 धावांचा इशारा आलाय आणि या दुहेरी धावेनिशी 53 धावांवर धावफलक. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 विकेटच्या मोबदल्यात 53 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि बघूया या 6 चेंडू मध्ये किती धावा खर्च होतील मैदानात पेरनेम संघाकडनं आणि दुसऱ्या बाजूने या सामन्यात टार्गेट किती धावांचं सेट केलं जाईल. बॉलिंग मार्कवर आशिष सज्ज झालाय. अंतिम 6 चेंडूंचा खेळ हाताळण्यासाठी समोर बिनीची जोडी आहे मैदानात. समोर जोडी आहे मैदानात 6व्या विकेटसाठी. अकुटामध्ये चेंडू बिडावांच्या दिशेने फटका डीप लॉंग ऑनला. नवसो कशालकर चेंडूला थांबवतोय मैदानात. चौकारासाठी जाणारा चेंडू मैदानात अगदी सुंदररित्या थांबवला जातोय आणि त्याने 2 धावा 2 बहुमूल्य धावा आपल्या टीम साठी वाचवल्या आहेत मैदानात. रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता डीप लॉंग ऑनला अगदी सुंदर सीमारेषे नजदीक स्वतःच बॉडी संतुलन सावरलंय.
आशिष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र विनोद निंबाळकर येतोय लॉंग ऑफचा फिल्डर आणि या चेंडूवर मिळालेली पुन्हा एकदा सिंगल आणि सिंगल दिशी परावर्तित झालेला धावफलक. 55 धावा, 55 रन, लॉस ऑफ 5 विकेट. 5th ओव्हर इन प्रोग्रेस, नेमक्या 5व्या षटकाचा खेळ. 56 रन, लॉस ऑफ 5 विकेट. ओ फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर क्लीन बोल्ड झालाय मैदानात फलंदाज निखिल. 56 धावांवर 6वा गडी बाद झालाय आणि यानंतर देखील अजूनही 3 चेंडूंचा खेळ हा बाकी असेल. सूरज सूरज नवीन खेळाडू मैदानात आलाय. 56 धावांवर धावफलक 6व्या विकेटच्या मोबदल्यात. अंतिम षटकातील 3 चेंडूंचा खेळ हा आता मात्र बाकी उरलाय. आशिष गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. अगदी खराब चेंडू होता, या चेंडूवर मोठा फटका झाला असता डीप स्क्वेअर लेग वरनं. आता मात्र क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात थोडासा फसलोय आणि दुसऱ्या प्रयत्नात चेंडूला बॅकअप देतो नाना. एका धावेवर समाधान. एका धावेने धावफलक 57 धावांवर परावर्तित झालाय. निर्धाव चेंडूची खेच समाप्त. धावफलक 57 धावांवर आपण पाहतोय. पंचांकडे व्हाईट बॉल साठी या ठिकाणी रेफर केलं जात आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची खेच समाप्त. धावफलक स्थिरावलाय 57 धावांवर. आता मात्र इनिंग दरम्यान शेवटचा चेंडू उरलाय बाकी. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि अशा रीतीने या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात येतोय. 6 विकेटच्या मोबदल्यात 57 धावा धावफलकावर आणि सामन्यात 58 धावांचं टार्गेट ठेवलं जाईल. 58 धावांचा पाठलाग मैदानात बघूया कशा रीतीने केला जाईल आणि कुठला संघ येणाऱ्या कालखंडात एकविरा क्रिकेटर्स म्हापसा संघाबरोबर खेळेल पुढची लढत. परंतु त्यापूर्वी 58 धावा हे समीकरण आहे. 30 बॉल मध्ये 58 धावा करायच्या आहेत. बघूया कुठला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल हे देखील बघण्याजोगं ठरेल या सामन्या दरम्यान. चला गुडनेस क्रिकेट संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. दुसऱ्या बाजूने माऊली क्रिकेटर्स पेरनेम आपली आघाडीची भिनीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवा.
गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकासाठी निखिल सज्ज झालाय. समोर गौरेश नागवेकर आणि विनोद निंबाळकर ही जोडी माऊली क्रिकेटर्स पेरनेम संघासाठी. हो, पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने फटका बसलाय. गौरेश नागवेकर साठी धोक्याची घंटा वाजली आहे आणि आता मात्र मैदानात झेल सुटल्यानंतर 2 धावा. गौरेश नागवेकर एका तगड्या, एका बलाढ्य, एका मातब्बर खेळाडूचा झेल सुटला जातो मैदानात आणि तो देखील पहिल्या चेंडूवर मिळालेलं जीवनदान. दोन धावेनिशी मैदानात श्री गणेश झालाय. धावांची सुरुवात झाली मैदानात. फुल टॉस चेंडू मिडविकेटच्या दिशेने. आता मात्र चेंडू डीप मिडविकेटला ट्रॅव्हल झालाय. वन बाउन्स सीमारेषा पार. 4 धावा. चार धावांनिशी धावफलक 6 धावांवर परावर्तित झालाय. हे पॉवर प्ले षटक आहे मैदानात. ओ, मिड ऑफचा फिल्डर आता मात्र सुंदररित्या चेंडूला गॅदर केलंय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावला बिनबाद 6 धावा. कुंडेश्वर क्रिकेट संघ 58 धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजीत मैदानासाठी उतरलाय. ओ, यावेळी समोरच्या दिशेने मिड
चालवल्या जात आहेत. फ्रंट फुट येऊन फटका खेळला डीप लॉंगाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतो स्क्रीनवर. एक धाव या चेंडूवर आणि या एका धावेनिशी धावफलक. आता मात्र मैदानात 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 58 धावांचा भाटला करताना 18 धावांवर धावफलक आपण पाहतोय. येणाऱ्या कालखंडात 3 षटक, 18 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि 18 चेंडू मध्ये 40 धावा विजयासाठी करायच्या आहेत माऊली क्रिकेटर्स पेरनेम संघाला. अठरा चेंडू आणि 40 धावा हे विजयाचं समीकरण. या सामन्यात जो संघ जिंकेल तो एकविरा क्रिकेटर्स म्हापसा क्रिकेट संघाबरोबर खेळेल पुढच्या सामन्यात. गोलंदाजीत बदल. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज झालाय. ओमकार बॉलिंग मार्कवर तिसऱ्या षटकाची सुरुवात करेल. 18 चेंडू आणि 40 धावा हे समीकरण आहे मैदानात माऊली क्रिकेटर्स पेरनेम संघासाठी. ओव्हर चेंडू कव्हरच्या दिशेने फटका डीप कव्हरला पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. आजची रात्र गौरेश नागवेकर साठी जीवनदानाची आहे आणि 2 झेल सुटले जात आहेत. 1 धाव या चेंडूवर मिळाली आहे आणि या एका धावेनिशी 19 धावांवर धावफलक. ओव्हर चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने फटका खेळला. परतीची फेकी विकेट किपरच्या दिशेने. 1 धाव पुन्हा एकदा आणि धावफलक या एका धावेनिशी पुढे सरसावलाय. 20 धावांवर 2.2 षटकांचा खेळ संपला. येणाऱ्या कालखंडात 16 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि विजयासाठी 38 धावा येणाऱ्या 16 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. गोलंदाज ओमकार रनअप मध्ये थोडासा अडखळतोय. फॉल्स रनअप ओमकारच्या गोलंदाजी आपण बघितलं आणि पुन्हा एकदा आता मात्र झालेली चूक पुन्हा होणार नाही या इराद्याने पुन्हा एकदा रनअप वर सज्ज झालाय ओमकार. समोर आहे तो गौरेश नागवेकर. ओव्हर पिच चेंडू हेलिकॉप्टर भिरकावलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर उडवलाय. डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला गौरेश नागवेकर ट्रेडमार्क शॉट षटकार. 6 धावा. हेलिकॉप्टर शॉट साठी गौरेश नागवेकर प्रसिद्ध आहे आणि त्याने तो फटका टोलवलाय मैदानात. 6 धावेनिशी धावफलक परावर्तित झालाय तब्बल 26 धावांवर. 15 चेंडू आणि 32 धावा हे येणाऱ्या कालखंडातील समीकरण असेल पेरनेम क्रिकेट संघासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये झालेला हलकासा बदल आणि पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. यावेळी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स चेंडू मागे कमबॅक करणारा चेंडू मैदानात आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावला जातोय. चौदा चेंडू आणि 32 धावा हे समीकरण पुन्हा एकदा लेफ्ट टाइम गोलंदाज ओमकार. लेफ्ट टाइम ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्गवर. ओव्हर पिच चेंडू अगदी समोरच्या दिशेने ताणून मारलाय. डीप डाऊन द ग्राउंड चेंडू सीमा पार निघालाय. षटकार. सहा धावेनिशी धावफलक आता मात्र पुढे सरसावलाय. 32 धावांवर धावफलक.
ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने फटका डीप लॉंग ऑफचा फिल्डर पुन्हा एकदा चेंडूवर आलाय आणि या सिंगल धावेनिशी धावफलक आता मात्र पुढे सरसावलेला आपण पाहतोय. सिंगल निशी परावर्तित झालेला धावफलक सिंगल निशी पुढे सरसावलेला धावफलक आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 33 धावा 2 षटक 12 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि विजयासाठी 12 चेंडू मध्ये करायच्या आहेत 25 धावा. 12 चेंडू 25 धावा हे समीकरण आहे मैदानात. एकवीर क्रिकेटर्स म्हापसा संघ वाट बघतोय येणाऱ्या कालखंडात पुढच्या सामन्यात आपल्याला कुठल्या संघाबरोबर खेळावं लागेल आणि त्या दोन्ही संघांसाठी ती रणनीती आखली जात आहे म्हापसा क्रिकेट संघाकडनं. आतापर्यंत 3 संघ सेमीफायनलच्या दिशेने आपलं स्थान निश्चित करतायत ज्यामध्ये शेट्टी ग्रुप कोरगाव साई गणेश नाईबाग आज पहिल्या सत्रात आजच्या रात्रीमध्ये महापुरुष स्पोर्ट्स क्लब हरमल क्रिकेट संघ जो सेमीफायनलच्या दिशेने स्थान निश्चित करतोय. विराज विराज गोलंदाजी मार्कवर 4थ्या षटकासाठी 12 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण आहे मैदानात. ओ यावेळी बहुधा बॅटची लेमन कट गौरेश नागवेकरचा तिसरा झेल आणि त्याला मिळालेलं तिसरं जीवनदान मैदानात. 1 2 3 कॅचेस सुटले जात आहेत आणि पहिल्या चेंडूपासनं हा थरार मैदानावरती सुरू झालाय. 3 झेल सुटले गेले आणि ही जीवनदानं गौरेश नागवेकरला मिळाली आहेत मैदानात आणि त्याच्या जोरावर 14 चेंडूमध्ये 30 धावांची विस्फोटक खेळी करतोय तो मैदानात. ओ यावेळी लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ षटकार 6 धावा. 39 धावांवर धावफलक पोहोचलाय. आता मात्र 19 धावा करायच्या आहेत. येणारे 10 चेंडू असतील बाकी. 10 बॉलमध्ये 19 धावा करायच्या आहेत विजयासाठी. ओ लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा अवांतर धाव आणि व्हाईट बॉलच्या रूपात सांघिक धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. ओ यावेळी पुन्हा एकदा चेंडू मिळालाय स्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय गौरेश नागवेकरने मिड विकेटला. षटकार 46 धावा धावफलकावर. कॅचेस विन मॅचेस बऱ्याच वेळा म्हटलं जातं आणि आपण मैदानात ती चुकी केलात आणि त्या चुकीला माफी नाही. 1 2 नव्हे तर तब्बल 3 झेल एकाच खेळाडूचे सुटले गेले आणि त्याच्याच मोबदल्यात 0 धावांवर पहिला झेल सोडल्यानंतर तो 42 धावांवर आतापर्यंत नाबाद खेळी करतोय. अकुटाबद्ध चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका. आता मात्र चेंडू अगदी सीमारेषे नजदीक. एकच धाव या चेंडू मागे. एका धावेनिशी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. 47 धावांवर 8 बॉल मध्ये येणारे 11 धावा करायच्या आहेत. 8 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण आहे. नाना लक्ष्मण उर्फ नाना स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. यावेळी मात्र लॉंग लेगच्या रिजन मध्ये फटका. 1 बाउन्स सीमारेषेचं उल्लंघन झालंय. चौकार निघालाय. 50 पार झाली या सामन्यात. धावफलकावर झाल्या तब्बल 51 धावा.
7 बॉल मध्ये आता मात्र विजयासाठी 7 धावा करायच्या आहेत. म्हापसा संघ आपल्या सगळ्या खेळाडूंना सज्ज ठेवा आणि त्याचबरोबर टॉस साठी आपण कॉमेंट्री बॉक्स कडे येऊन थांबा. या सामन्याचा रिझल्ट ऑलमोस्ट स्पष्ट झालेला आहे. आपण जर मैदानात गौरेशचे झेल पकडले असते तर त्या गौरेशने बनवलेल्या 43 धावा आपल्या टीमसाठी वाचल्या असत्या, कारण 0 धावांवर त्याचा झेल सुटला होता. ही खासियत आहे क्रिकेटमध्ये, कॅचेस विन मॅचेस असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं. आणि आता मात्र झेल सुटल्यानंतर तो कार्य करतो मैदानात माऊली क्रिकेटर्स पेरनेम संघासाठी. ओ यावेळी एक कलात्मक दर्जाचा फटका गौरेश नागवेकरच्या बॅट मधनं. धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि सामन्यात बाजी मारतोय माऊली क्रिकेटर्स पेरनेम संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन माऊली क्रिकेटर्स पेरनेम विपक्ष एकविरा क्रिकेटर्स म्हापसा या दोन्ही संघादरम्यान महत्वपूर्ण क्वार्टर फायनलची लढत होईल आणि सामन्यात बघूया कुठला संघ जिंकेल. आणि धीरज या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, गौरेश नागवेकर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. गौरेश नागवेकर या मॅन ऑफ द मॅच साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये